जमीन 80 एकर आणि राशनचे गहू खाला बॉम्बले तुला अक्कल आहे का? हा कॅनल गेला तुझ्या शेतातून 80 एकर जमीन आहे मोरंडी तुला आणि राशनच्या दुकानाला रांगील लागला हलकाटा तुला लाज वाटते का? 80 एकर जमीन असून राशनचे गहू का तू घेऊ नको असं म्हणत नाही पण पेरणं एखादा एकर कॅनल गेला ना तुझ्या रानातून. म्हणजे एवढी जमीन असताना जर त्याला उत्पन्न होत नसेल तर त्याला निरर्थक म्हणलंय. आणि एवढा खर्च करून जर तुमच्यातलं एक व्यसन सोडित नसेल तर तुमचा खर्च सगळा मातीत गेला. विठाला 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 विठाला. एका मुलाने तंबाखू सोडायची आणि एका बाईनं तंबाखू सोडायची. एवढ्या वर्षी गिरगाव करायला इतकं भीक द्या. तुम्हाला ज्ञानोबा तुकोबारायचा आशीर्वाद लाभेल. फक्त एकाच बाईनं सोडा एवढ्या वर्षी आणि एकाच तरुणानं. पुढच्या वर्षी किरण हे प्रशांत मला सांग रे कोणी कोणी सोडली म्हणून. हो तरच मग कीर्तन घ्या नाही काय घेऊ नका काही गरज नाही. विठाला 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 विठाला. काय होत असते ज्या डॉक्टरनं नाना प्रकारचं आजाराचं निदान करून त्या पेशंटला औषधोपचार करावा आणि तो दुरुस्त होऊन घरी जावा. जसं डॉक्टरला आनंद वाटतो तसं वक्त्याला सुद्धा गुण आल्यावर आनंद वाटतो. नाही तर काय अर्थ आहे मला सांगा ना. अहो तुम्ही एकही जर आमच्यातला उपदेश घेत नसाल आणि तुम्ही आम्हाला पैसे देत असताल तर तुमचे पाकिट तरी कसे पुरतील? खालून संसार जळतील महाराजाचे खालून. असं वाटतं का पैसे असल्यावर महाराज लई सुखी असतोय? किती दाखवायचे तुम्हाला? विठाला विठाला म्हणून ही क्रांती करा. माझ्या रयतेच्या राजाच्या सानिध्यात तरुणांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. मृदंगाचार्य नंदू महाराज त्यांच्या विद्यार्थ्यासह आहेत त्यांनाही धन्यवाद. या परिसराला लाभलेली गाय नक्षत्रातली गान कोकिळा रविदादा महाराज गोड त्यांचा आवाजावर प्रभुत्व ते आहेत. त्यांच्या बाजूला आदरणीय भाऊसाहेब महाराज आहेत. त्यांच्या बाजूला स्वामी महाराज आहेत. आदी करून संस्थेचे विद्यार्थी चोपदार माफ करा तुम्ही नाचत जात होते तुम्हाला रद्द केलं कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडके विना हा शांत पद्धतीत द्यायला पाहिजे. आता नवीन काढे ढिकचॅक 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 हे आपल्या पद्धती नाहीत. निदान गिरगावकर असल्यावर नाचायचं नाही. बाकी ज्याला आवडत आहे का त्या महाराजाला घेऊन नाचा. विठाला विठाला विठाला. लोकांना काय पटतंय अन्न ते करायचं नाही. लोक काही दिवसाला आम्हाला साड्या नेसून नाचितील किती पैसे घ्या असंही म्हणतील. 2% लोकांना इतका जोर बी झालाय पैशाचा आराम करायला. विठाला विठाला पुनश्च एकदा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या ज्ञानोबा तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांना दंडवत करतोय. तुम्हा सज्जन श्रोत्यांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारी सर्व तरुण मंडळी मोठ्या श्रद्धेनं भावयुक्त अंतकरणाने रयतेच्या राजाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करता. महाराज त्या राजाचे विचार अंतकरणात ठेवा. देव तरुणांनो तुमचं फार भलं करेल. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. ज्यानं कामावर जय प्राप्त केला तो नर आहे. आणि काम्या नावाचा हा हरामखोर 1 नंबरचा जगात बदमाश आहे. हा काम्या. ह्या काम्यानं चांगल्या चांगल्यांची फजिती केली. 10-5 अकरावाल्याची नाही. ज्याची 1 चौकटी इकल्यावर 13-12 खासदार होता येते अशा 7 कोटी चौकटी होत्या. त्या रावणाला कामानं बेजार केले. पहा त्या रावणा काय झाले. केवढा मोठा रावण. रवी महाराज 10-5 अभंग पाठ असणाऱ्या महाराजानं लेऊर फाटून घ्यायचं नाही. गाडी उलटत असती. गाडी उलटत असती गाडी. महाराज ज्या साधूच्या तेजा पुढे सूर्य लाजत होता. सूर्य हो चव्हाण गुरुजी ज्या साधूच्या चेहऱ्याच्या प्रकाशापुढं सूर्य लाजत होता. सूर्य अशा महाराजाला बेजार केलंय. कामाजी कोतवाल याने लाडले बहुते कामाजी कोतवाल याने लाडले बहुते
फौजदार भेटला. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. महाराज कोण? जमदग्नी दुर्वास नाडिले. कोण जमदग्नी? महाराज ज्या व्यक्तीनं डोंगराकडे पाहिलं की डोंगराचा बुक्का होईल. पाषाणाच्या लाया होतील, लाया दगडाच्या. इतकी ताकद महाराज, इतकं तेज होत. कोण दुर्वास? महाराज दुसरी सृष्टी निर्माण करणारा. एकाची शाटीत पिन्हली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. पाया पडले ह्या म्हाताऱ्याच्या एक जण, दुर्वास नावाच्या म्हाताऱ्याच्या. आयुष्यात त्या म्हाताऱ्यानं कधी बिडी वडली नाही. काय म्हातारा असेल, जीवनभर तपश्चर्या. दर्शन घेतलंय का हलकटानं, पाय सोडीच न बडव. ते का लायक संपन्न थोडं होतं. पण महाराज अधिकारी, आणि कोण्याही महाराजाच्या पाया पडायचं नाही बरं का. लई येडेवानी करू नका, मेंढरायवानी. बळबळ बळबळ वारोळातून मुंग्या निघल्या आणि आपले कोणीकडे तोंड घेऊन पळायचं. हे महाराज आले आणि ते महाराज आले. पाया पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडी जा. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराजाच्या पडायचंच नाही. महाराज पैसे झाल्यावर चूक करू शकतो, शास्त्रींच्या नाही. दंडवत आचार्या, शास्त्रींच्या पण नाही सांगितलं, आचार्यांना दंडवत सांगितलं. दंडवत आचार्य. आणि निळोबाराय तर कोणाच्याच म्हणले नाही, फक्त वारकऱ्यांच्या. वारकरी चूक करू शकत नाही. आहा, महाराज चूक करू शकतो पैसे वाढल्यावर. हा, एखाद्या वेळेस तुमच्या डोळ्यात माती बी टाकू शकतो आमच्यासारखा, पण वारकरी नाही चूक करू शकत. पण पायाच पडायचं असेल तर वारकऱ्यांच्या पडा. हे तपासण्यासाठी बुद्धी मागा पंढरपुरातल्या मालकाला. शेपुड्याला बुद्धी आहे. शेळ्या कळतात का तुम्हाला? शेळ्या मेंढ्या. बेसरामाचा पाला कोणतीच शेळी खात नाही. तिचा मेंदू आहेच केवढा हो, टिकली एवढा. तरी पण तिला आपला हा पाला खाल्ल्यावर आपलं जीवन मातीत जाईल असं मेंढीला कळतंय, शेळीला कळतंय. तर जगात माणसा इतका मेंदू कोणालाच नाही. तुम्हाला हलकट महाराज कळत नाही का? विठाला 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 तपस्वी नालायक पाया पड, पाय सोडीन. महाराजांनी शाप द्याला असता तर जळून राग झाला असतं, पण हत्ती कुत्र्याच्या नादी लागत नसतो. महाराजाच्या लक्षात आलंय भंगिऱ्याला शाप देऊन जाळून काय फायदा. चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव जाईल. म्हणून महाराज म्हणले काय मिळे, तू उठतो का नाही? ते म्हणलं जीव घेतला तरी हरकत नाही, पण उठतच नाही, पाय सोडितच नाही. पाहिजे काय? मला स्वर्ग पाहिजे. महाराज म्हणले आयुष्यभर तिला इतकं चांगलं काम केलं नाहीस. अरे ज्यांच्या जटेच्या चुंबळी वळल्या, नखाच्या छत्र्या तयार झाल्या, इतकी तपश्चर्या केली, स्वर्ग त्याच्या स्वप्नात नाही भंगिऱ्या, आणि तुला स्वप्न कसं भेट, स्वर्ग कसं भेटन तुला? ते म्हणले मी किती पापी असू द्या, पण पाय तुमचे धरलेत ना. आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. तुम्ही पवित्र आहात, तुमच्या पवित्र पायावर डोकं ठेवलंय, माझा उद्धार करा. महाराज तसे रागीटच होते. धरला असं कंबरड आणि संदेश फेकलं वरी. स्वर्गात जाऊन पडणार, पण स्वर्गाच्या पायरीवर एक माणूस होता. ती पायरीच त्याची आहे, तो माणूस नाही, पायरीच त्याची आहे. त्याचं नाव आहे यम. आणि त्याच्या पाठीवर पाय दिल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. आणि यमाच्या पाठीवर कोणाला पाय देता येतो? यमाच्या पाठीवर पाय देणारे अख्खं जीवन ज्यांनी भजन केलंय. जगा काळ खाय, जगा काळ खाय, माथा दिला पाय, माथा दिला पाय, माथा दिला
महाराज या लोकांनी पाय दिलाय देहूतल्या मालकांनी. तुम्हा आम्हाला यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद आहे का? डॉक्टरनं सांगितलं जरा चौथ्या टप्प्यात आजार गेलाय, घरी नेऊन खाऊ पिऊ घाला. आता खाताच तू येते. आता हे बाजाव पडल्यामुळं घरच्याला खाऊ देईन. आता खात असतं का ते? तेव्हा त्यावेळेला डॉक्टर घरी पाठीत असते. आणि मग त्यावेळेला भीती कोणाची वाटते माहितीये का? यमाची. आणि त्या यमाच्या डोक्यावर पाय द्यायची आपली ताकद आहे का? तिथपर्यंत पोचलं. यमानं सांगितलं ते म्हणलं तुला माहिती आहे का कोणी पाठीलंय? ते म्हणलं कोणी पाठवू दे. अधिकारी महाराजानं पाठीलं म्हणून इथं रोक आलास, नाही तर इथपर्यंत येण्याची बी ताकद कोणात नाही. महाराज अधिकारी होते म्हणून इथपर्यंत पाठीलं, वरी जाऊ देत नाही. हा महाराजांच्या कडेला बसला तर मग तुला जाता येते, पण असं तू हे पाय माझ्या पाठीवर द्यायची ताकद नाही. ही तिथून बोंबललं महाराज हे येऊ देईन. महाराज म्हणले कोण रे दे? यमन सांगितलं माय बाप दक्षिणेचा राजा मी यम आहे, जाऊ दे ना रे. जाऊ द्यायला हरकत नाही मालक. तुमच्या स्पर्शाने हे पवित्र झालं, इथपर्यंत आलं, पण याचे पाय अजून कर्मानं अपवित्र आहेत, माझ्या पाठीवर ठेवायची लायकी नाही. महाराजाच्या लक्षात आलं खरंच याच्या पाठीवर पाय द्यायची लायकी नाही आणि याला स्वर्ग नाही. ते वरून म्हणलं महाराज तुमच्यात स्वर्ग द्यायची ताकद नाही तर मला फेकलं कशाला? पाहावलात किती खराब होती. तुमच्यात स्वर्ग द्यायची ताकद नाही तर मला फेकलं कशाला? मला असं चोंबळ्या गप्पा आवडत नाही. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी बरं का, आणि काय त्यांना फेकलं बरं का, आणि तो यम येऊ देत नव्हता बरं का, आणि महाराज ते मला येऊ देईन ममुल्या कुठला. चोंबळ्या गप्पाने. आता पुढे काय सांगू? कीर्तन सांगन काय फुकी तू का आम्हाला? महाराज ते येऊ देत नाही. तुमच्यात ताकद नव्हती तर फेकलं कशाला? काय साधू होता महाराज. स्वर्ग दुसरा तयार केला की एके सृष्टीवरी सृष्टी केली, दुसरा प्रतिसृष्टी निर्माता. काय ताकद असेल महाराज. महाराज त्याही साधूला या काम्यान बेजार केले, त्याने त्याही महाराजाला बेजार केलं. तर 10-5 अभंग पाठ असणाऱ्याला तर काम खाऊन टाकीन काकडी सारखा. जरा हिशोबात राह. नुसत्या अभंग पाठ केले याची रवरव नको. ज्याच्याशी लग्न केलंय ती सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हण. अख्खं जग तुला डोक्यावर घेऊन नाचील. त्याला काम जिंकणं म्हणतात. हरिहराची आभरू घेतो. हरी म्हणजे पंढरपुरातला मालक आणि हर म्हणजे काशीतला मालक. या दोघायला पण बेजार केलंय. महाराज काशीतल्या मालकाच्या अंगावर एकदा कपडे राहिले नाही. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन ग. मालकाची परीक्षा मालकिनीनच पाहिली. मालकीन कोण? पार्वती आई साहेब. भिल्लनीचं रूप धरलं. भिल्लनीचे रूप धरी, रूप धरलं भिल्लिनीचं. भिल्लिनीच्या पाठी लागे, लागे पंचानन ग. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन ग. किती बेजार. आणि मग शिवजीच्या लक्षात आलं या भडव्या कामानं आपलं जरा वाटोळ करून टाकलं, म्हणून कालच्या पौर्णिमेच्या दिवशी शिवजीनं काम्या जाळला. त्याच्या पुरता, फक्त त्याच्या पुरता. तुमच्यासाठी नाही जाळला. तुमच्यासाठी अजून जित्ताचे, तुमच्यासाठी माझ्यासाठी जित्ताचे. हिशोबात राहा. का आपलं वाजीन काही सांगता येत नाही. पंढरपुरातल्या मालकानं कामानं बेजार केलं. उरुंदेचं चरित्र पहा. पंढरपुरातले मालक 350 तीर्थापैकी एका तीर्थात दगड होऊन पडले. गंडकियो तीर्थराजायाम यत पाषाण भवस्थिता शालिग्रामा यत्यावस्थायाम नारायणो प्रयशशी. काय ताकद महाराज. देवाला दगड व्हावं लागलं. दगड इतकी हरीची आबरू घेतली. कपडे सोडावं लागले, इतकी हाराची आबरू घेतली. इतका काम आहे खराब. आणि ह्या कामाला ज्यानं जिंकले तो नरे विठाला 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 विठाला. महाराज कामाला जिंकणारे साधू या भारत देशात फार आहेत. म्हणून भारत देशाचं अस्तित्व टिकून आहे. तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्यामुळे नाही. ज्यांनी ज्यांनी काम जिंकलंय असे साधू प्रत्येक प्रांतात असतात.
तुम्हाला एक सांगू का, तुमच्यात कोणाला कीर्तन करता येत नाही, एक बी अभंग पाठ नाही, पण असा तुमच्यात एखादा असू शकतो की पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला तो माय म्हणतो. महाराज त्याच्यामुळे जग टिकून आहे. काय कीर्तन करतो म्हणजे लय शहाणा आहे का? हा? पाठ अंतर कोणाला नव्हतं. या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जातीनं मुस्लिम होते, तरी गीता पाठ होती, तरी गीता पाठ होती. अशी कितीतरी दाखवीन तुम्हाला. महाराज झाला म्हणजे मोठा नसतो. गिरगावकराचं तुम्ही ऐकता याच्याकरता गिरगावकर मोठा नाही. गिरगावकरांनी स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणावा, तर त्या गिरगावकराला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दरबारात त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या जवळ उभं राहायची ताकद. अन्यथा यमाला सुद्धा कळणार नाही, भडव्या तुला कोण्या नरकात टाकावा, नरक स्वतंत्र करावं लागेल यमाला सुद्धा. इतकं विचित्र कारभार आहे. चला, अशी साधू या भारत देशात झाली. त्यांनी काम जिंकला म्हणून त्यांना नर म्हणायचं. एक एक यादी ऐका. मग रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या चौकटीत बसतेत का? ऐका ना, पुढे ऐका. जितका मला आशीर्वाद देताल तितका बोलण्याचा प्रयत्न करेल. महाराज, या देशाला लाभलेला द्वापार युगातला एक राजा, त्या राजाने राज्याचा त्याग केला, तारुण्याचा त्याग केला, जीवनभर ब्रह्मचर्य स्वीकारलं, जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय शब्द वापरला, बहीण लेख नाही, फक्त माय शब्द वापरला आणि तारुण्याचा रास केला. तारुण्याचा रास केला. तारुण्याचा 22.5 वर्षाचं तारुण्य बाबांना देऊन टाकलं. 95 वर्षाचे वडील 22.5 वर्षाचे केले आणि 22.5 वर्षाचा मुलगा 55 वर्षाचा झाला. जरी एखाद्याला विद्या असली, उदाहरणार्थ माझ्याकडे विद्या आहे, येरी म्हणायलो मी, आणि मी जरी एखाद्या घरी गेलो आणि एकच सांगितलं, मुलानं बापाला तारुण्य दिलं तर बापाला जातंय, पण बापाचं म्हातारपण मुलाला येतंय, महाराष्ट्रात एक तरी मुलगा सापडेल का? रविभाऊ सापडेल का स्वतःचं तारुण्य बापाला देणार आणि बापाचं म्हातारपण? महाराज तरी सापडेल का? कशाला लोकांचे उकंडे उकरायचे आपण? माझे वडील आता 90ला गेले. जर आज असते आणि एखादा व्यक्ती म्हणला असता, महाराज तुमचं तारुण्य तुमच्या वडिलाला द्या आणि वडिलाचं म्हातारपण तुम्हाला घ्या. राजू, माईकवर बोलणं लय सोपं असतंय, अनुकरण करणं फार अवघड असते. बोल बोलता सोपे, पुढचं घरी गेल्यावर म्हणा. कोणालाही बोला वाटतंय माईकवर. अंमलात एखाद्याच्या हातात जर माईक दिलं विठ्ठलांना तर धर्मावर इतका गोड बोलन आणि ते एकादशी पाळीत नाही. एकादशीच्या दिवशी धाब्यावर बोंबलत गेला पिसाळलेल्या डुकरासारखं आणि माईकवर धर्म सांगतो. सुंबळ्या हराम खोरा, तू लायकी का धर्म सांगायची? विठाला विठाला बोलता कोणालाही येते. वागता आलं पाहिजे. वागता आलं पाहिजे. माझ्या लहानपणी एक तमाशा गाजला, मी काय पाहिलं नाही, पण पाहणाऱ्या लोकांनी सांगितलं त्या तमाशात एक असा ओघ होता, तो ओघ म्हणजे श्रावण बाळाचा. तर त्या तमाशातल्या लोकनाट्यातल्या त्या तमाशातल्या नायकाने, कोण त्याचा मालक असेल, त्यानं ते ओघ इतका रंगवला की श्रावण बाळाचं चरित्र तमाशातला ओघ पाहिल्याच्या नंतर तो प्रत्येक व्यक्ती रडत होता. त्या अर्थी चरित्र किती दाखवलं असेल. प्रत्येक माणूस रडत होता
की श्रावणाचा अंत कसा झाला, त्याचे आई वडील अंध कसे होते, त्याच्या आई वडिलांना काशीला घेऊन कसा चालला, राजा दशरथाने कसा बाण मारला, हे पाहिल्याच्या नंतर प्रत्येक जण रडत होता. म्हणजे आई वडिलाविषयी लेकराचं आणि आईचं प्रेम हे तमाशातले लोक सुद्धा दाखवतात. कीर्तनकार सांगतात काय नवल नाही, विठाला विठाला विठ्ठला 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 अरे दाखवतात तमाशातल्या लोकांना येते. आई कशी असती तमाशातल्या लोकांना दाखवते त्यांना. बाप कसा असतोय हे तमाशातल्या लोकांना दाखवतोय तू गुगे. मुलांना आई वडिलावर कसं प्रेम करावं नंदुबुवा हे तमाशातले सुद्धा सांगू शकते. पण अनुकरण मग आता मी आई सांगत असेल, कोणी बाप सांगत असेल, कोणी मुलगा सांगत असेल, कोणी लेक सांगत असेल, काय नवलाची गोष्ट आहे आमची. आम्ही वागणं गरजेचं आहे. मी तर सांगत असतो जो मृदंगाचार्य, जो गायक आणि जो कीर्तनकार संप्रदायातला मायबापाला सांभाळीत नसेल आणि तुम्ही पाकिट देत असाल तर तुम्हाला सुद्धा नरक भेटणार. विठाला 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 याच्या पलीकडे सांगू पुन्हा एक वाक्य. जो गायक, जो मृदंगाचार्य, जो कीर्तनकार बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले तिला जर व्यवस्थित सांभाळीत नसेल तर तुम्ही त्याला पैसे देत असताल तर तुमचा संसार खालून पेटन. हे असोवनिता पुली कुरूप जरी झाली भोगिता त्याची भली जिया परी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे असोवनिता पुली कुरूप जरी झाली, ज्या दिवशी लग्न लावून दिलं त्या दिवशी तुला आवडी सोमळ्या. आणि आता कोणातरी एखाद्या नालायक व्यक्तीनं, सुंदर व्यक्तीनं फोन केल्यावर तुला ती बायको आवडत नाही, तू संप्रदायात राहण्याच्या लायकीचा नाही, तू पिसळलेलं कुत्रे साराम खोरा. विठाला विठाला लक्षणे शुद्रा घरी आघवी पक्वान्य हाती बरवी ते दिजे केवी सेवावी दुर्बळू झाला. गावरान तुपातले पदार्थ आहेत. मरायची वेळ जरी आली तर शुद्ध कर्म करणाऱ्या ब्राह्मणानं ते खाचे नाही. विठाला विठाला मालकांची वाक्य ताळणीतल्या नुसतं बोलणं कोणाला येत रे. भागवतन रामायण शिवपुरांत तंबाखू चळणार बायकायला पाठ झाले. ऐकू ऐकू महाराज पुढे काय सांगणार आहे त्याला आधीच कळायले. हे आता असं असं गीत म्हणायला लावतं ग संचायला, हे असं असं भावगीत म्हणायला लावतं ग संचायला. पुढच्या बायला कळायले. वागणं कोणी वागायचं यांना, कोणी वागायचं, कोणी महत्वाचा भाग तो आहे. चला देऊन टाकलं तारुण्य. समोरच्या व्यक्तीची पोरगी लावण्य लतिका दर्शन घेतलं 95 वर्षाच्या पोरानं. डोक्याचे दाढीचे सगळे केस पांढर शुभ्र झालते आणि 14.5 वर्षाच्या मुलीचं दर्शन घेतलं. माय तुझ्या चरणी दंडवत. कोण आपण? मी 2 नंबरच्या घोड्यावर बसून आलतो. तो 22.5 वर्षाचा तरुण मीच होतो. 2 तासात 95 वर्षाचे म्हातारे कसे झाले? त्यांनी सांगितलं, माय माझ्या वडिलाला तू आवडली होतीस आणि तुझे बाबा माझे वडील म्हातारे असल्यामुळे देत नव्हते, म्हणून माझं 22.5 वर्षाचं तारुण्य मी माझ्या बाबाला देऊन टाकलं ग. आणि बाबाचं 95 वर्षाचं म्हातारपण मला घेतलंय. तू माझी आई आहेस. श्रुती नावाची पत्रकार मध्यशी होती. जगातली पहिली पत्रकार श्रुती होती. तिच्या अगोदर कोणी पत्रकार झालं नाही, नंतर खूप झाले. श्रुती नावाची पत्रकार मध्यशी असताना 95 वर्षाच्या पोराला 14.5 वर्षाच्या मुलीनं प्रश्न केला, आल्या आल्या मला तुम्ही आवडला होतात.
पण तुम्ही घोड्यावरून उतरायच्या अगोदर मला माय म्हणलात, त्यावेळेला लक्षात आलं माझ्यासोबत लग्न करीत नाहीत. तुम्ही मला माय का म्हणलात? श्रुती साक्षीला आहे. 95 वर्षाच्या मुलाचे डोळे पाणावले आणि सांगितलं, बाई तुला माय याच्या करता म्हणलो, माझ्या बाबाला आवडली. बाबाला आवडलेली स्त्री आई असते, याच्या करता तुला माय म्हणतोय. श्रुती नावाच्या पत्रकाराच्या सानिध्यात प्रश्न केला, याच्यानंतर जर काम उत्पन्न झाला तर तुम्हाला स्त्री कोणी देईल का? नाही उत्पन्न होणार. काम जाळून टाकलाय. काम जाळला ग माय, कामाला पेटून दिले माय, आता काम शिवणार नाही. रागाच्या भरा स्त्रीचा राग आला तर जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत बाईवर शस्त्र धरणार नाही. आधा कदा म्हातारपणात कोणी दिली तर नाही. माय तुला जसं माय म्हणलो, जिनं जन्म दिलाय तिला माय म्हणलो, आणि वडिलांनी तुझ्यासोबत आता पाणी ग्रहण करायचंय, तुला एक माय म्हणतोय. जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायच म्हणणार. दुसरी प्रतिज्ञा, राजा जर केलं तर नाही, मरेपर्यंत खुर्चीवर बसणार नाही. आपल्याकडे वैभव असलं की त्याला मोठं म्हणतात. आमचा मित्र म्हणला, मला 13 लाखाची गाडी झोपायला आणि गोळ्या खाऊन झोपतो. काय तू महाराज पण फुकून द्यायचं का? 13 लाख रुपये खर्च करून गादी आणली तुला झोप येत नाही गोळ्या खाल्ल्याशिवाय, काय तुझ्या महाराजपणाला किंमत आहे? समाधान ज्याच्या अंतकरणात नाही त्याला 1 कोटीची गादी असली तरी काय करायची? समाधान नाही त्याच्याकडे, जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. काय त्याग आहे महाराज. आणि पहिली प्रतिज्ञा, तारुण्याचा त्याग केला. मंडप दिला, मातीचं बौलं घातलेलं होतं. त्या बहुल्यावर पती पत्नी उभे आहेत. समोर पाट टाकलेला आहे, चौरंग टाकलेला आहे. 22.5 वर्षाचा नवरदेव आहे, 14.5 वर्षाची मुलगी. मागचा काळ सांगतोय मी, आताचा नाही. आता कमी वयाच्या मुलीचं लग्न करायचं नाही, शास्त्र कायद्याचा दंडक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील कायद्याचा तो दंडक आहे, त्याचं अनुकरण करा. मागचा काळ सांगतोय मी, मागचा. दोघाच्या मधात अंतरपट धरला. अंजुळीत अक्षदा पंढरपुरातल्या मालकाच्या हातात होत्या. सांदीपनी सारखे महर्षी होते. मंगलाष्टकाला सुरुवात झाली. शिवतनय वरिष्ठं शुभ कल्याण मुहूर्तम. चार मंगलाष्टक झाली. 5व्या मंगलाष्टक वेदीचं मंगलाष्टक आहे. आपली लग्न फार विचित्र असतात. एखादा मोठा माणूस आला की पुन्हा लग्न लांबत. नालायक मित्र जमा झाले की पुन्हा लग्न लांबत. काय वाटत असन रयतेच्या राजाला? कशाला पत्रिका छापता, कशाला टाइम काढता, कशाला मुहूर्त काढता? आणि पुन्हा संसार नदीला गेल्यावर पुन्हा इकडे तिकडे महाराजाकडे दोऱ्या बांधणार, गंडे बांधणार, अंगुरा लावणार, त्याच्याकडे बोंबलत जाता आमचं धड करावं. तेच तुम्हाला भीक मागते, ते तुमचं काय धड करणार आहे? आपलं धड होण्यासाठी आपण नियमात वागा. आपलं धड होण्यासाठी आपण नियमात वागा. पंढरपुरातला मालक आपलं वाईट करणार नाही. वाक्य ऐका गरीबाचं. गाईचं वासरू जर गाईचं दूध पेत असताना जर स्तनाला चावत असेल तर माय लाथ हाणती का नाही? गाईचं वासरू गाईला माईला पेत असताना जर स्तनाला चावा घेत असेल तर त्याची आई ती गाय त्याला लाथ हाणती का नाही? मग आपली माय कोण आहे? विटेवरची माय. आपण जर चुका करत असेल तर आपली माय आपल्याला लाथ हाणणार नाही का? ती माय आपल्याला कशी सांभाळीन? त्याच्यामुळे तर चुका करायच्या नाही. एक सांगू का राजू, नियमात संसार करणाऱ्या माणसाला भारतात कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही.
आणि तुम्हाला वाटतं का महाराज तुमचं कल्याण करतील? अरे शेलू सोडून बोंबलं तुमच्या इथली भाकर खाला आलाय हे काय तुमचं कल्याण करणार आहे? लोकांच्या अंगावर कशाला दगड टाकायचे अण्णा? तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पाया पडा. एक जण विचारलं तुकोबाराय कुठे आहेत? गाथा तुकोबाराय आहेत. काल निर्णयाचं कीर्तन ऐकलं. देहूमध्ये बापूसाहेब मालकांचं देहूकरांचं त्यांच्या मुखारविंदातला शब्द ऐकला. आपल्यासाठी गाथा म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मयीन तुकोबाराय आहेत. आपल्यासाठी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष. मी एरवी तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत आहे, पण मी खुर्चीवर आणि देव खाली बरोबर वाटत नाही म्हणून देवाला खुर्चीवर ठेवले. मी खुर्चीवर आयटीत आणि ज्यांच्या नावानं भाकरी खातो ते खाली असतात का? लायकी तरी माझी आहे का त्यांच्या पुढे खुर्चीवर बसायची? ज्ञानोबाराय आपल्याला पाहायचे असतील तर ज्ञानेश्वरीत पहा. तेव्हा आपल्यासाठी ज्ञानोबाराय आहेत. नाथ भागवत आपल्यासाठी नाथबाबा आहेत. नामदेवरायाचा गाथा आपल्यासाठी नामदेवराय आहेत. चोखोबारायचा गाथा आपल्यासाठी चोखोबाराय आहेत. आपण नुसतं ऐकतो, नुसतं वाचितो, नुसतं पुढं सरकतो. त्याच्यामुळे आपल्याला गुण नाही. वागणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. वेदीचं मंगलाष्टक होतं. आता लग्नात कुस्ती लागल्यासारखी मंगलाष्टक म्हणणाऱ्याची कुस्ती लागायली. माईक ओढ ओढ वायर तुटलं. मी स्पीकर वाल्याचं मी म्हणू का तू म्हणू, मी म्हणू का तू म्हणू. अरे काय तू म्हणलं काय उद्याच पोरग होणार आहे का त्या नवरीला? हा जरा दम धर ना. लग्नात मंगलाष्टक किती असावं याचा तरी काय न्याय आहे की नाही? गाता येतं म्हणजे काय तुला तमाशा वाटला का तो? 5 असावी. वातावरण शांत असेल, छाया असेल, कोणाला घाम येत नसेल. 7 असावे. अजून मोजका समाज असेल, प्रसन्नता असेल, कोणाला व्याप नसेल. 9 असावे. अरे हाय हाय माणसं करायलेत. लोकांना गडबडी आहेत. प्रत्येकाला अजून एक दुसरं लग्न सापडायचंय. एक तर नवरदेव नाचण्यात 2 तास घातलेत आणि त्यातली त्यात आपण इवळाइवळीत घातले. ताई ग बाई ग सकाराम तात्याची संगी वचाबाईची भागी. आणि काय तू बॉम्बला लागला सुबळ्या? असे कुठं मंगलाष्टक असतात का? हा हे बा हा म्हणणाऱ्याचा दोष नाही रवी महाराज. ज्याच्या इथं लग्न आहे त्याच्या इथं पैशाचा जोर झालाय ते हरामखोराचा दोष आहे. अण्णा एखादा महाराज चूक वागत असेल, मी बंद केलं. चुकीच्या वागणाऱ्या महाराजाला वाईट म्हणणं बंद केलं का? कारण त्याचा दोष नाही ना. चुकीचं काम करणाऱ्या महाराजाला ज्यांनी डोक्यावर घेतलं ते हरामखोराचा दोष आहे. कारण रवी बुवा गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. तुमच्यात 2% असा वर्ग झालाय. तुम्हाला चांगला आवडत नाही कारण तुमच्याकडे येणारी पैसे सुद्धा चांगली नाहीत ना. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला आवडत नाही. विठाला 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 विठाला. वेदीच्या मंगलाष्टकाला वेळ होता. सांदीपणींनी पाहिलं काय प्रकारे. 2:30-3 मिनिटं वेळ आहे. अजून एक मंगलाष्टक घ्या. 6वं मंगलाष्टक घेतलं आणि 7वं मंगलाष्टक सुरू करायला 16-17 सेकंद शिल्लक होते. तर वेदीचं मंगलाष्टक म्हणणाऱ्यानं सहज विचारलं, नवरदेवाचा मुलगा कुठे? तुम्हाला जरा वेगळं वाटेल कारण या नवरदेवाचं लग्न दुसरं होतं. मुलगा कुठे? वेदीचं मंगलाष्टक म्हणणाऱ्यानं विचारलं, या नवरदेवांचे सुपुत्र कुठे आहेत? त्याला अंतरपड धरणाऱ्याच्या बाजूला जगाचा बाप उभा होता. विटेवरचा बाप उभा होता. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा होते. सांदीपणीने बोट केलं. मंडपाच्या खोपऱ्यात बसलेला तो मुलगा आहे. 95 वर्षाचा मुलगा.
पांढरी शुभ्र दाढी झालेली, डोक्याचे केस पिंगट झालेले, हातातल्या अक्षदात चळचळ हात कापत होता. बुडदाबून धरली अक्षदाला, विटेवरच्या मालकाचा उंदका दाटून आला आणि सांदीपनीला मिठी मारली. गुरुदेव, 95 वर्षाचा मुलगा? हो प्रभू. स्वतःच तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं म्हातारपण घेऊन मंडपाच्या कोपऱ्यात बसला आणि बापाचा संसार सुखात व्हावा म्हणून 95 वर्षाचं म्हातारं पोरग बापाच्या अंगावर अक्षदा टाकते. त्या मुलाचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. भीष्माचार्य महाराज काम जिंकला, काम जिंकला. आता छत्रपती शिवाजी महाराजांची सांगड कशी घालायची? महाराज 8 पत्न्या असताना, 8 पत्न्या, रयतेच्या राजाला 8 पत्न्या. त्याच्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडला होता. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. एकच वाक्य लक्षात ठेवा. अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय ती सुंदर किती असेल रवी दादा? हा एक वाक्य लक्षात ठेवा शब्द. आणि एक शब्द लक्षात ठेवा, तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान. महाराज अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, काळ्या रात्री, अमावस्याची रात्र, जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, एवढी सुंदर विरोधकाची सून. याच्यापेक्षा सांगायचं जातीच्या बाहेरची होती, मुस्लिमाची होती, पण तिला सुद्धा आई शब्द वापरला. महाराज भीष्माच्या चौकटीत बसलेला राजा आहे आणि म्हणून 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 तोचे नर जन्मला जगी म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध नाही अंगी, काम क्रोध नाही अंगी. भीष्माचार्यांनी जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द वापरला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द वापरला. ही जाण ज्याला आहे तो जाणता राजा, तो राजा जाणताय. अरे जिकडं जाईन तिकडं त्याचं लुगडं वाळत, त्या भागात त्याला जाणता राजा म्हणणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील. झोपीतून उठायच्या आधी जीभ गळून पडल. काही बी पदव्या कोणाला नका देत जाऊ. ते का जहागिरी का आपल्या बापाची कोणालाही पदव्या देणं. चला पुढे. आई साहेबांनी एका व्यक्तीला बोलून घेतलं अयोध्येतल्या मालकिनीनं. त्या मालकिनीचं नाव जगदानंद कंद जगतपती मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या धर्मपत्नी विश्वाची आई सीताई साहेब. एका व्यक्तीला बोलून घेतलं. पुरुषार्थी व्यक्ती आहे. त्या पुरुषार्थी व्यक्तीचं नाव आहे पवनसुत मारुतीराय. किती पुरुषार्थ, किती पुरुषार्थ, किती पुरुषार्थ. तुम्हाला जर आपल्या पुराणाविषयी अस्मिता असेल तर ऐका.
ज्याला आपलं पटत नाही का त्या भंगिरेनं कीर्तनात यायलाच नाही पाहिजे. सांप्रदायिक कायला कशाला याचं आराम करायनं. ज्यांना आपलं आवडलं पाहिजे, आपलं 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 आवडलं पाहिजे. किती पुरुषार्थ. मला सांगा, माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य आहे, पती आणि पत्नी एकत्रित आल्याशिवाय अपत्य होऊ शकत नाहीत. पण जगाच्या पाठीवर एक वेगळा पुरुषार्थ होता. मारुतीरायाच्या भुभुक्काराने अपत्य होत होती स्त्री राज्यात. म्हणून देहूतल्या मालकांनी त्यांना नमस्कार केलाय. शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी हनुमंता तुम्हाले रामदूता तुम्हाले रामदूता तुम्हाले रामदूता गर्भ राहत होता, पुरुषाचा पडून जात होता. ज्याच्या भुभुक्कारात इतकी ताकद आहे त्याचा पुरुषार्थ किती असेल. आणि असा वारकरी जगाच्या मालकनीनं आमंत्रित केलाय. बसायला टाकलं, वारकरी बसला खाली, आईला प्रणाम केला. शब्द सुमन अंगावर टाकली. बाळा आलास? हो माय आलो मी. हे काय कशील का माझं? काय मला असं वाटतं तुझं लग्नच करावं. आईसाहेब एक बोलू का? जिनं जन्म दिलाय त्या अंजनीला आई म्हणलोय. त्याच्यानंतर असं ठरवलं जगातल्या प्रत्येक स्त्रीला आईच म्हणायचं. आता कोणाशी पाणी ग्रहण करायचं नाही. बाळा तुला मी सांगते, आईसाहेब तुम्ही जरी सांगत असाल तर माझा नियम आहे. माझ्या नियमात ढवळाढवळ नकोय, नकोय. माझ्या नियमात ढवळाढवळ नकोय. वैकुंठवासी माधव महाराज मगर एक सिद्धांत सांगायचे विठ्ठलांना. अण्णा सोडत नाहीत वयाच्या मानाने. इतकं वय असलं तरी परिसरात येतात माझ्यासाठी. रविदादा माधव महाराज मगरांचा एक सिद्धांत होता. मारुतीरायनं विश्वाच्या मालकाला एक विनंती केली, संसारातल्या लोकांना चांगलं वागलं तर मी सुख देईल, पण मला संसारातल्या लोकांच्या जवळ जागा देऊ नको. म्हणून गाव जिले हनुमान बहार. म्हणून मारुतीरायाची मंदिर शक्यतो येशीच्या बाहेर असतात. येशीच्या बाहेर मारुतीरायाची मंदिर. म्हणजे संसारिका संसारात तर पडलीच नाही, संसारिकाच्या जवळ. अहो दुसऱ्याचा संसार मोड्याला दुरुस्त करण्याची ताकद. जगाच्या बापाचा संसार मोडा, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा. सीताई साहेब रावणानं हरण केल्या म्हणजे लय संसार सरळ होता का? पण जगाच्या बापाचा मोड्याला संसार दुरुस्त करण्याची ताकद ज्या मारुतीरायात, ते मारुतीराय संसारिकापासून लांब. जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द उपमा दिली. आई 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 आई. महाराज त्याच मारुतीराय म्हणजे शिवशंकर, मूर्तिमंत शंकरू. रायरेश्वराची कृपा झाली रयतेच्या राजावर. रायरेश्वर म्हणजे कोण? शिवजी शंकर. आणि मारुतीराय म्हणजे कोण? शंकर. हे गिरगावचा बाळू सांगतो पण ऐकायचं का? आळंदीतल्या मालकांचं वाक्य, ध्वजस्तंभावरी वानरू. अण्णा इतका शब्द वापरला आळंदीतल्या मालकाने. आणि पानाखाली शेपूट घातली, लिहू लागले. शेपूट घातली पानाखाली. पाहिलं
मारुतीराय आपण? हो. मी तुम्हाला माझ्यात वाननेर पाहता? आळंदीतल्या मालकांना प्रश्न केला, माझ्यात वानर पाहता? आळंदीतले मालक म्हणजे प्रभू रामचंद्र, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे प्रत्यक्ष राम. आणि मालकाला प्रश्न केला, मालक माझ्यात वानर पाहता? ध्वजस्तंभावरी वानरू, माझ्यात वानर बघता? पानाखाली शिपटीचा गोंडा घातला आणि मग सांगितलं, हनुमंता पुढे ऐक ना राजा, मूर्तिमंत शंकर, ते मूर्तिमंत शंकर. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. मारुतीराय शिवजी, रायरेश्वर शिवजी, आणि त्या रायरेश्वराच्या कृपेने चालत असलेला 8 पत्न्याचा संसार. महाराज एका लिंगावर रक्ताचं स्नान घातलं. अशुद्धातिरगता, रक्त हा शब्द चुकीचा आहे. रगत भारतीय संस्कृतीतला खरा शब्द आहे रगत. अभिजात दर्जा आहे मराठीला, कुठे टिंब देत जाऊ नका. रगत हा शब्द आहे. रगताचा अभिषेक केला शिवजीच्या पिंडीवर. प्रतिज्ञा गोडशी होती, पण महाराज या प्रतिज्ञा टिकवण्यासाठी मागची खरी प्रतिज्ञा होती, या विश्वातल्या माय बहिणीचं कुंकू शाबीत ठेवावा, या विश्वातल्या माय बहिणीची इज्जत साबूत ठेवावा, त्यांची प्रतिष्ठा कायम राहावी, याच्याकरता रगत स्नान घातलं. महाराज दुसऱ्याच्या स्त्रीचं, विश्वातल्या स्त्रीचं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतंय, त्यानं स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावा. मारुतीरायासारखा पत्नी नसताना जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, 8 पत्न्या सोडून प्रत्येक स्त्रीला माय शब्द वापरला. म्हणून ज्या मारुतीरायाला जी नरपदवी आली का, तीही नरपदवी छत्रपती शिवाजी महाराजांना होती. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्माला जगी, तोची नर जन्माला जगी, तोची नर जन्माला जगी. छत्रपती शिवाजी महाराज वारकरी संप्रदायातले होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. तुकोबारायांना फसवण्यासाठी एक मुलगी पाठविली त्या काळातली. तुकोबारायांनी माय शब्द वापरला तिला. जायो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशिनो. हे बाई, हे माय, तू समजतील तसा महाराज नाही मी. तुझ्या मनात आहे का मी तसा महाराज नाही ग माय. बाईने विचार केला, ज्यानं मला पाठीले त्याला अक्कल नव्हती. या महाराजाला फसविण्यासाठी त्या हरामखोरान मला पाठिले. पण बाईने विचार केला, शेवटच्या टप्प्यात परीक्षा घेऊच, महाराज किती पवित्र आहे. तुकोबाराय होते महाराज. ते माय शब्द वापरला. याच्या अगोदर मी बोलून गेलो, वेगात सांगतोय. मला रयतेचे राजा पटवून द्यायचे. हे संप्रदायातल्या लोकांशी संलग्न आहेत. जाणता राजा कोणाला म्हणायचं, न्याय ज्याचा कसा होता वागण्याचा, संप्रदायावर किती निष्ठा होती, या संप्रदायातल्या लोकांच्या शब्दावर किती, त्यांनी ग्रहण केलेल्या शब्दात किती पकड होती.
त्या बाईने विचारलं, महाराज तुम्ही मला माय म्हणलात, डोळे का झाकले? जाऊ द्या, मला बहीण म्हणलात, डोळे का झाकले? मला लेक म्हणलात, डोळे का झाकले? तुकोबारायांनी सांगितलं, बाई मी आतापर्यंत विश्वाच्या मालकाला ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या ध्यानमग्न होऊन मागितल्या, आणि देवाला जर अशी काही निष्ठेनं मागणी करायची असेल तर एकाग्र, त्यावेळेला डोळे सुद्धा बंद असावे. आणि मी डोळे बंद याच्याकरता केले की हे देवा, अशा सुंदर माईच्या पोटी मला पुढचा जन्म दे. आठ लोकांच्या बाबतीत प्रसंग आला, त्याच्या पुन्हा एक व्यक्ती सांगतो. महाराज त्या स्त्रीनं तुकोबारायला एक प्रश्न केला, मला सुंदर माय म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत जर लग्न केलं आणि दोघांच्या प्रपंचात आपल्याला सुंदर आपत्य जन्माला आली, त्या भारत देशाची ती विरेज होतील. तुकोबाराने तिला माय शब्द वापरला. बाई बाबांनी 2 स्त्रियाशी लग्न लावून दिलं, एक जिजाबाई आणि एक रुक्मिणी. ह्या 2 स्त्रियाच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला मी माय म्हणतो. जर योग आला तर पुढच्या जन्मात तुझ्यासारख्या सुंदर माईच्या पोटी मला जन्म भेटावा अशी मागणी करीन. महाराज जीवन मातीत घालायसाठी आलेली बाई वाहत्या पाण्याला आंघोळ करते, अंगातले विकार सगळे त्या पाण्यात सोडून देते आणि तुकोबारायची श्रोता बनते. काय ताकद असेल महाराज. आणि त्या निष्ठावंत तुकोबारायची कीर्तन रयतेच्या राजाने ऐकली. आपण ज्या सत्पुरुषाची कीर्तन ऐकली, आपण ज्या वारकऱ्याची कीर्तन ऐकली, आपण ज्या महाराजांची कीर्तन ऐकली, ती महाराज 2 पत्न्याच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणते. आपण सुद्धा त्यांचंच अनुकरण करावा. आपण 8 पत्न्याच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायच म्हणावं. हे अनुकरण रयतेच्या राजानं केलं. जे तुकोबारायचं अनुकरण होतं तेच अनुकरण धर्म पावन, असं अनुकरण रयतेच्या राजाचं होतं. आणि असं वागणाऱ्या लोकांना नर नावाची पदवी असते. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध नाही जाणे, म्हणून जाणता राजा. ऐका पुढे. 12 जानेवारीला जन्म झाला राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा. आणि याच 12 जानेवारीला जन्म झाला भारत देशातल्या नरांचा. त्या नराचं नाव आहे स्वामी विवेकानंद. त्या भारत देशातला नर, या भारत देशाची संस्कृती संपन्न देशाची मान महासत्ता नावाच्या देशात अमेरिकेत उंचावली. त्या देशातला नर ज्यानं कामावर जय प्राप्त केला, स्वामी विवेकानंद. राजातला आणि विवेकानंदातला फरक सांगतो. तुम्ही प्रत्येक चरित्राला राजा जुळवा, फक्त जरासा मेंदू घासा. कारण शहाणा गौंडी दगड बसण्यासाठी हातुडा आणि छनी त्याच्या जवळ असती. कानाकोपरा काढून हा ते दगड बसीत असतो. भाऊ संदीप ते दगड बसीत असतो. तो दगड तसं आपल्याला जर एखादं शास्त्र जुळवायचं असेल तर ती बुद्धी घासा. बघा ही लोक किती अधिकारी होती.
कोणाला म्हणते जाणता राजा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे जरी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून गेले असतील, भरल्या पिकातून, तर ती स्वारी झाल्याच्या नंतर न्यायाधीश रस्त्यानं फिरत होता. कोण्या कोण्या रस्त्यानं घोडे गेलेत, आणि ज्या रस्त्यातून शेतकऱ्याच्या पिकातून, उभ्या पिकातून जर घोडे गेले असतील, तर त्या शेतकऱ्याच्या पिकाचा, भाजीच्या देठाचा सुद्धा हिसाब न्यायाधीशानं घरी नेऊन द्यायचा. कारण आपण रयतेचा कारभार करत असताना या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्याच्या शरीरातलं रगत घामाच्या रूपानं मातीत टाकलंय, आणि त्यानं लेकरासारखं पीक उगवलंय. ते पीक जर घोड्याच्या पायानं तुडवलं असेल, तर त्याचा पै हिसाबाची चुकती न्यायाधीशाच्या हातानं त्याच्या मालाचं मोल करून न्यायाच्या चौकटीत बसेल, असं द्रव्य त्या शेतकऱ्याच्या घरी न्यायाधीशाच्या हातानं नेऊन द्यायचं. हा ज्याचा न्याय होता, इतकी जाण त्याला होती, तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतका जाणता, निवडून आल्यावर काच खाली करीत नाही. काय जाणता, वा 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 वा. निवडून याच्या आधी गुलूबशार झालेलीच्या पण पाया पडतो. माझ्याकडे लक्षात ठेवा, ती माझ्याकडे बघू लागली. म्हणलं मी नाही तुझ्या पाया पडत, ते पडे त्याच बटन दाब. मी नाही उभा राहिलो आणि राहणार नाही. सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. सूत्र वघारासारखी सवय लागली. वघाराच्या माईलाच अक्कल नसती, तर वघाराला कुठून अक्कल असेल? वघाराची माय कोणाला मसड. ज्या गाईला डोळे, त्या गाईचं जर मेलेलं वासरू समोर टेकला असेल, जर गाय पाणवली, तर जीवनभर कीर्तन करणार नाही. पण मारलेल्या वघाराला जर तुम्ही हरभऱ्याचं पीठ लावून त्याच्या अंगाला लावलं, तर मेलेल्या वघाराचं अंग चाटून पण पान होती, ती मसड असती. म्हणून बरेच नालायक हाल्या झाल्यावर मारितेत. सुरुवातीचं दूध 2-3 दिवस जास्त पाजितेत त्या हाल्याला, ते मरत, मग ते पोट फुगून त्याच्यातलं मांस काढून टाकतेत आणि मधात भुस्सा भरतेत, आणि ते टिपरी वघार उभं करतेत. त्या वघाराची माय बी अशीच वघारी, ती त्याला पाहून पाना चोरीती, सोडीती, दूध सोडीती. तिला त्याला पाहून, मेलेल्या वासराला पाहून जी दूध सोडीती, तिचं दूध खाल्ल्या तुमचे लेकरं असे गुबगुबीत होते का? ते बी गेल्या पोटाचेच. झोपताना गोळ्या, उठताना गोळ्या. वरण खाल्लं की पोटात स्टो पेटतो, पोहे खाल्लं की बॉयलर पेटत. गाईच्या दुधात अशी ताकद असते का? कधीच चूक करणार नाही गाय. लय अडचणीत नाही हात घाली ती निघत असते. विवेकानंदांचा पुरुषार्थ पाहला. जुळवाया लोकांचं नातं काय, नराच्या यादी ते राजा. अजून 1-2 मुद्दे मांडतो, त्रास देणार नाही तुम्हाला जास्त. आणि कीर्तन कमी करणार नाही रे पोरोत, काळजी करू नका. मला काय असं लय ताण नसतो. लांबून आलो, भूकत लागली, कन्हार लोचन, अंगच कसणू सकवतो. रात्रीची येऊन झोपायचं असतं इथं, का बाजा नव्हत्या का? ते नाही ते काही सांगत मी, आणि ते करत नाही ते कुठाने. कोणासाठी करायचं? चोट्ट्यासाठी. बाई पुढे आली, मोठ्यांचं वाक्य सांगतोय, विठला विठला विठला. अपेक्षा व्यक्त केली. मला तुमच्याशी लग्न करायचंय. महाराज ते विवेकानंद होते. तुमच्या मायासारखा भंगिऱ्या थोडाच होता कोणाच्या नादी लागायला. महाराज पुराणातल्या बायकांनी काही नवरदेवांना प्रश्न केले, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं काम काय? नाही, माझी इच्छा झाली तुझ्यासोबत लग्न करायचे. ठीक आहे. त्या बाईनं सांगितलं, एवढ्या काळापुरता संसार करण्यासाठी तुमच्यासाठी तयारी, त्याच्यानंतर नाही. अशा काही नवऱ्या भेटल्या, काही नवरदेव सांगू अण्णा.
एका नवरदेवानं सांगितलं तुझ्यासोबत लग्न करील पण एकच पोरग होस तर राहील. पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुन्हा नाही. महाराज तो मुलगा झाला आणि बापानं प्रपंचाला सुट्टी दिली. काय मुलगा बी कसा झाला? 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ता. त्या मुलाचं नाव कपिल. आज तुम्ही त्याच्या दर्शनाकरता गंगासागरला जातात. हो, ज्याच्या संग गेले त्याचे तिकिटाचे पैसे देत नाहीत. तुम्हाला नेणार बी असाच. आज आचारी थकलेला आहे, कालच्याच चपात्याचा कुस्कुरा करून खा. त्याचाही घर खालून पेटन ना सोंबळ्या. कशाला ताना पाणी करू तो आगाव. अरे डुकर कोंडल्यावर आणि कोंडून नेलेस आणि तिथे गेल्यावर म्हणून तू कालचा भात आज गरम करून खा. पिवळा केलाय. अरे देव तुला यम हानू हानू पिवळा करीन. अण्णा तुमच्यासारख्या यात्रा पाहिजे. अण्णानं लय गरीबायला देव दाखिले हो. एका यात्रेत तिथंच शाली वाटल्या, रगी वाटल्या. तुमच्या इतकं जरी नाही करता आलं तर आपण ज्याच्याकडून द्रव्य घेतले त्याची सोय रवी महाराज व्यवस्थित करायची, तरी यात्रा करायची. हो, नाहीतर आपल्याला अशा यात्रा करायला लागेल. आपल्याला पुढचा जन्म मुंगळ्याचा. आणि मुंगळ्याचं माहितीये का तुम्हाला? बुडातून शेंड्यावर जातो आणि शेंड्याहून पुन्हा बोंबलत खाली मुंगळा बुडाला येतो. झाडावरी मुंगळा करियर झारा. शेंड्यावर जातो वरी, वरी काय तुर्कस्तान आणि बुडाला काय पाकिस्तानी. असे मुंगळे खाली वरी. आपल्याला मुंगळा करीन असं नाही करायचं कधी. चला, कपिल सांगत होतो ना. कपिल अशी काही नवरदेव, अशा काही नवऱ्या त्या भारत देशात जन्माला आल्या. काय नवरी असेल हो कर्णाची बायको. काय नवरी, काय नवरी. सांगता येईल कर्णाच्या पत्नीचं नाव? वृषाली. वाह, शब्बास, क्या बात आहे. असं लक्षात ठेवलं पाहिजे. वृषाली. लग्नात नवऱ्यानं खापर दिलं हो. त्या खापरावर नाव लिहिलं सौ वृषाली कर्ण महाराज. अनचूक नावाच्या कपड्यात बांधलं होतं. अजून अनचूक नावाचा कपडा कशाला म्हणतात याचा मेळ नाही. किती शिवपुराण ऐकिले, रस्ते जाम केले, किती भागवत ऐकिले, किती रामायण ऐकिले. हे रामायण शिवपुराण भागवत सांगणारे मेले, तरी अजून आपल्याला काही अनचूक नावाचा कपडा कशाला म्हणते त्याचा मेळ नाही. दम नाही सप्त्याला, दम नाही परमार्थ करण्याला. बापा बापा, काय परमार्थ. पुढची बाई महादेवापासून उठणं म्हणून मागच्या बाईनं तांब्याच आणला तिच्या डोक्यात. हो, घरचा महादेव उपाशीच पाठीला ऑफिसला आणि त्या महादेवाला ओलं करायली. अरे वा आटुळ. हो, कोणीकडं सुटली आंब्याचे झाडं पाळडे, लिंबाचे पाळडे, बाबळीचे पाळडे, आणि त्या महादेवाला ओलन. पप्याचा बाप उपाशीच गेला. ते तिकडच मनमाड मध्ये वडापाव खाल्ला अन्सरबाईनं तळल्याला. आणि ही लागली महादेवाला पाणी घालायला. वा रे वा, शेपुडी कुठली. विठाला विठाला विठाला. मानितच नाही माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ह्या न्यायाला मानित नाही. महादेवाला किती कळशा पाणी घातलंस आणि पांडुरंगाला किती मंजुळा वाहिल्या सांगूच नको. कपडाच्या मालकाला किती जीव लावला ते सांग. इथं जी बाई आपल्या मालकाला पोटच्या पोरा इतका त्याचं शरीर सांभाळते, अशी कोणी बाई असेल तिला चपला सगट प्रणाम. ओळखायची ताकद माझ्यात नाही, पण अशी कोणी असेल तर तिला प्रणाम. इथं आपल्या मायबापाला पोटच्या लेकरा इतका जर कोणी जीव लाईत असेल, असा कोणी सद्ग्रस्त असेल तर त्याला बुटा सगट दंडवत. कारण नवऱ्याचं पालन करणाऱ्या स्त्रीला विश्वाचा मालक भेटतोय, तिची देवावरी सत्ता.
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? आपल्या मालकावर अतूट